माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप प्रणाम. आजचा विषय थोडा वेगळा आहे. अध्यात्माशी याचा काही संबंध नाही आहे. थोडा सामाजिक विषय आहे. आज सकाळीच कोणीतरी मला योगा डे असं विश केलं. तर ते माझ्यासाठी विश नव्हतं, विश होतं. विश म्हणजे इंग्लिशमधलं विश नव्हे, मराठीमधलं विष त्याने मला पाजलं योगा डे म्हणून. म्हणजे आपलं सरकार आणि इंग्रज हे सुधारायला मागत नाही आहेत. तर आपणही सुधारायचं नाही का? आपणही त्या बकऱ्या आणि पाळीव प्राण्यासारखं त्या सरकारच्या पाठी आणि इंग्रजांच्या पाठी पळत राहायचं का? अहो, योगा डे. योगा डे म्हणजे इंग्रज आणि सरकारने तुम्हाला तुमच्या गालावर मारलेली कोल्हापुरी चप्पल आहे. फक्त एवढंच, तुम्हाला चप्पल दिसत नाही कारण त्याच्यावर त्यांनी मलमलचा कपडा टाकलेला आहे. महागडा मलमलचा कपडा म्हणजे योगा डे, आणि तुमच्या थोबाडीत मारली आहे ती चप्पल. पहिली गोष्ट, योगा होतच नाही, योग होतो. योग संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत ही भाषा नसून एक तरंग आहे. योग एक तरंग आहे जिथे फोटॉन आणि एनर्जी एकत्र होते, त्याला आपण योग म्हणतो. मग तिथून मटेरियल सुरू होतं, त्याला योग म्हणतो. डे म्हणजे हा अगदी गलिच्छ आणि भिकाऱ्यांचा दिवस आहे. एकच दिवस योगा डे. अरे, भारत हा उच्च श्रेणीतला आणि श्रीमंत देश आहे. 24/7 योगा चालतो आपल्याकडे. 24/7 योगा डे नाही. त्याचप्रमाणे आज काही इंग्रजीचे शब्द आहे, त्याला तुम्ही गुगल सर्च करा म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे भारताने गुरुकुल उघडलं तर तिथून इंग्रज परेशान, इथून आपलं सरकार परेशान की नाही, गुरुकुल चालण्यासारखं नाही. अरे, मग तुमचे कॉन्व्हेंट आणि सॅल्वेशन कसे चालतात वाहू? ह्या दोन्ही शब्दांना आज गुगल करा. म्हणजे तुमच्या स्क्रीनवर पण मी दाखवतच आहे ह्या दोन शब्दांचं ट्रान्सलेशन. तरीसुद्धा तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकत असाल तर मग ट्रान्सलेशन करा, आणि बघत असाल तर तुम्हाला मी बोलल्याबरोबर हा स्क्रीनवर जो चाललेला आहे तो कॉन्व्हेंट म्हणजे मोक्ष. कॉन्व्हेंट म्हणजे मोक्षासाठी जो अभ्यास करतो त्याला आपण सल्वेशन म्हणतो, आणि कॉन्व्हेंट म्हणजे ज्याच्यासाठी अभ्यास करतो त्याला आपण कॉन्व्हेंट म्हणतो. म्हणून हे डे जे आहे ना, हे तुम्हाला फक्त आणि फक्त भारतीयांना कर्मदरिद्री आणि गरिबी बनवण्यासाठी डेट सेलिब्रेट करतात. जसा रोज डे, फादर्स डे, मदर्स डे, वुमन्स डे. अरे बाबा, भारतामध्ये 24/7 बाप आपल्या मुलीबरोबर असतो, आई आपल्या मुलांबरोबर असते. सर्वांना आपापले कर्तव्य असतात. ब्रिटिशर्सला असं नाही आहे. तुम्ही ब्रिटनमध्ये जावा, तिथे मुलांची नावं बघा. मुलांच्या नावाबरोबर आईचं नाव असतं तिकडे. वडिलांचं नाव लावण्याची त्यांच्याकडे प्रथा नाही आहे. म्हणून ज्या बायकांना मुलं परवडत नाही ते कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. म्हणून तिथे एकच फादर असतो, संपूर्ण कॉन्व्हेंटचा एकच फादर असतो. म्हणून तिथे वर्षातनं एकदाच मदर्स डे सेलिब्रेट होतो. म्हणजे ज्या नन्स वगैरे असतात त्या आईचं मुलांना प्रेम देतात. पण आपल्या भारतामध्ये असं नाही आहे ना. भारतामध्ये मूल जन्माला आल्यापासून ते चितेवर जाईपर्यंत आई त्याची सेवा करतेच आहे. मग तुम्हाला मदर्स डे कशाला पाहिजे? आलं लक्षात? तुमचं सरकार आणि इंग्रज
300 वर्ष गुलामीनंतरही अजून तुम्हाला कर्मदरिद्री, गरिबी आणि गुलामीमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून कुठलाही शब्द फक्त घेऊ नका, त्याचा अर्थ जाणून घ्या. त्या शब्दाचा अर्थ काय असतो? आज मी तुमच्या मुलांना सांगितलं, अहो गुरुकुलमध्ये ॲडमिशन घ्या, तर तुमचा मुलगा 13 वर्षामध्ये अहम ब्रह्मास्मी होतो. 21 वर्षामध्ये तो तिन्ही जगताचा मालक होतो. तुम्ही नाही करणार. तुम्ही काय करणार? कॉन्व्हेंटमध्ये त्याला टाकणार, सॅल्वेशनमध्ये टाकणार. का? कारण त्याने इंग्रजाची आणि सरकारची गुलामी करावी, थोडे पैसे कमवावे आणि मृत्युमुखी पडावं, अशी ही तुमच्या आईवडिलांचा विचार. अरे जरा स्वतःची अक्कल लावा. आणि भलेही माझ्या व्हिडिओला डिसलाईक करा, खूप घाण शिव्या द्या, पण मी आजही सांगतो, ज्या मुली कॉन्व्हेंट आणि सॅल्वेशनमध्ये अभ्यास करतात, त्यांच्या आईवडिलांच्या गालावर सरकार आणि इंग्रजांनी कोल्हापुरी चप्पल मारलेली आहे. कारण त्यांना सनातनी संस्कृती शिकवायची नाही, म्हणून कॉन्व्हेंट म्हणजे अनाथ आश्रमच झालं. भलेही ते चांगल्या शब्दामध्ये मठ बोलत असतील, पण ते अनाथालयच आहे. ज्यांच्या आईवडील नसतात ते कॉन्व्हेंटमध्ये टाकतात, आणि ज्यांना इंग्रजाची गुलामगिरी करायची आहे ते सॅल्वेशनमध्ये जातात. पण ज्यांना ब्रह्मांड नायक व्हायचं आहे, अहम ब्रह्मास्मी व्हायचं आहे, स्वतःच्या जीवनाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, ते मग गुरुकुलमध्ये मुलं जातात. म्हणून आज जे डे साजरा करतात ते कर्मदरिद्री आणि गरिबीच्या रेषेच्या वर येऊ शकत नाही. ज्यांची मुलं सॅल्वेशन आणि कॉन्व्हेंट आणि मिशनरीमध्ये जात आहेत, त्यांच्या आईवडिलांच्या गालावर कोल्हापुरी चप्पल मारलेली आहे, मलमलमध्ये लपेटून. म्हणून आजही जास्त वेळ झालेला नाही आहे. डोळे उघडा. शिक्षण पद्धती बदला. ही तुमची जी शिक्षण पद्धती आहे ती 21 वर्षामध्ये फक्त 15,000ची नोकरी देऊ शकतं, आणि आयुष्य बर्बाद. म्हणून आपल्या मुलाला सनातन अभ्यास शिकवा. ज्योतिष, न्याय, दर्शन, योग, मीमांसा, किती काही आहे. 8 वर्षामध्ये अहम ब्रह्मास्मी, 12व्या वर्षात तत्वमसी, 18व्या लग्नात लग्न. म्हणजे तो ब्रह्मचर्यातनं गृहस्थात जाईल 18व्या वर्षात. 22-23 वर्षात त्याला गृहस्थाचा आनंद घेता येईल, मुलांना छान संस्कार देता येईल, मोठं करता येईल. 35व्या-40व्या वर्षी तो स्वतःचं जीवन जगायला सुरुवात, आणि त्याची मुलं गुरुकुलमध्ये शिकायला सुरुवात. किती सुंदर परंपरा आहे. पण ती परंपरा 300 वर्षामध्ये इंग्रजांनी ध्वस्त केली, आणि आता आपले सरकार ध्वस्त करत आहे. म्हणून ठीक आहे, आपलं जे संविधान आहे, आपला जो कायदा आहे तो माना, पण शरीर काय सांगते ते पण ऐका. शरीरासाठी तर सनातनच आहे, समाजासाठी कानू कायदे आहेत, शरीरासाठी सनातन पद्धतीत तुम्हाला करावे. बघा, तुम्ही जन्माला येता ते सनातन संस्कृतीमध्येच जन्माला येतात. त्यानंतर मग तुम्ही हिंदू होता, मुस्लिम होता, ख्रिश्चन होता, जे काय व्हायचे ते व्हा, पण सुरुवातीला तुम्ही सनातनीच आहात, ब्रह्मच आहात. ह्याचा जरा बोध घ्या. काही चुकीचे शब्द निघाले असतील तर मी क्षमा मागतो, पण हे तुमचं डोळे उघडण्यासाठी हा सत्संग आहे, कोणाला वाईट बोलण्यासाठी किंवा कोणाचं नालसी करण्यासाठी नाही. त्यामुळे जरी चुकून काही शब्द निघाले असतील, तुमच्या मनाला लागले असतील, तर मी तुमची हात जोडून क्षमा मागतो. पण डोळे उघडा आणि मुलांच्या भविष्याकडे खूप बारकाईने बघा. धन्यवाद. हा सत्संग ऐकल्यामुळे आपला दिवस आनंदमयी हो.